नमस्कार. ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घाई एवढी असते ना टू व्हीलर वाल्यांना, की त्यांना म्हणजे काय काय कळत नाही, की इतकं का पुढे जायचं असतं. मग तिथे पुरुषच नाही, महिला सुद्धा पाठीमागे नाहीत. त्यांना सुद्धा ना अशीच घाई असते. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण या व्हिडिओबद्दल बोलू. बघितलं, दोन महिला आहेत, हेल्मेट घातलं नाही. बरं, जाऊ दे. आपण लोक बोलतात हेल्मेटचं. काय लोक मला कमेंटमध्ये सांगतात, तुम्हाला काय गरज आहे हेल्मेट सांगायची. बरं ठीक आहे, हेल्मेट पण सोडून द्या. पण इतकी घाई बघा ना तुम्हाला. त्याचं कारण कसं आहे माहिती आहे का? कुठला पण बाईकवाला जर असतो ना, छोटा रस्ता असेल आणि तिथे दुहेरी वाहतूक असेल, एक जाणारी आणि एक येणारी, तर तुम्ही राईटनं तर ओव्हरटेक करू शकत नाही जर असं रस्ता छोटा असेल तर. तो टू व्हीलर वाला ना कायम लेफ्टनीच ओव्हरटेक करतो. पण हे सर्वात भयंकर आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला लेफ्टने ओव्हरटेक करत असताना ड्रायव्हरला माहीतच नसतं, ट्रक ड्रायव्हरला. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, हेवी गाडी आहे. ती जागेवर कधीच थांबणार नाही. आणि तुम्ही एक तर त्या अडचणीत घुसता लेफ्टने, आणि समजा तिथे तुमचा बॅलन्स सुटला, तर पाठीमागे जी बसणारी व्यक्ती आहे ना, तिला काही आधार नसतो. ती सरळ पाठच्या टायर खाली येते ट्रकच्या. ट्रकवाला निघून जातो. पश्चाताप करण्याशिवाय काही उरत नाही तिथे. सेम अशीच घटना ना इथे दुर्दैव आहे, की यांची गाडी कच्च्या रोडवर आली म्हणून ही लोक पडली. मी मध्ये कायम एक अजून 2-3 व्हिडिओ टाकले. तुमचा टायर कुठल्याही कच्च्या रोडवर गेला, डांबरी रस्ता सोडून, काँक्रीट रस्ता सोडून, तुमचा टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, गाडी थोडी वेगात असेल आणि तुमचा एक टायर जर कच्च्या रोडवर गेला, नक्कीच तुमचं संतुलन खराब होणार. आणि तसंच त्यांचं संतुलन खराब झालं आणि त्या पडल्या. डोंबिवली कल्याणच्या मध्येच अशीच घटना घडली होती. नवरा बायको चालले होते. पाठीमागे जी बाई बसली होती, नवऱ्याचा असाच तोल गेला आणि ती बाई पडली. ज्या दिशेला पडली तिकडून ट्रक जात होता. समोरचा जो पुढचा जो आहे ना, ओव्हरटेक करत होता लेफ्टने. ट्रक गेला निघून, ही बाई पाठच्या टायर खाली जागेवर मृत्यू पावली. मी बोलतो ना, कायम थोडंसं थांबायचं, निश्चिंत राहायचं. आपल्याला काय कुठे अवॉर्ड मिळणार नाही आपल्याला. थोडंसं सबुरीने घ्यायचं. आपण आपल्या ना नक्की जिथे जायचं तिथे व्यवस्थित पोहोचू शकतो. घाई तर करायची नाही. आणि फॅमिली जर असेल, शाळेत जाताना आपल्याकडे किंवा लहान मूल जरी असेल, महिला ज्यावेळेस शाळेमध्ये जातात मुलांना घेऊन, अजिबात घाई करायची नाही. गाडी आरामशीर चालवायची, आपल्या जीवाचं रक्षण करायचं. तर प्लीज मित्रांनो, अशी घाई करू नका. जेणेकरून अशा काही घटना घडतील जिथे आपल्याला आपला जीव तिथे मुकावा लागेल. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.